जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 22 जून 2024. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सांगली कोल्हापूरला दिलासा, साताऱ्याला उपसाबंदीचा फास. शेतकऱ्यांमध्ये संताप, शेतकऱ्यांची समान न्याय देण्याची मागणी. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पाणी उपसाबंदी आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असताना सातारा जिल्ह्यात ही बंदी कायम ठेवण्यात आल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी 20, 21 आणि 22 जून या कालावधीत उपसाबंदीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. दुसरीकडे सातारा जिल्ह्यात कृष्णा, कुडाळ, वसना आणि इतर नदीपात्रांमधील पाणी उपसाबंदी अद्याप कायम आहे. त्यामुळे सरकारने सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समान न्याय देण्याची मागणी साताऱ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. उपसाबंदी रद्द करण्यासाठी 23 जूनला नागठाणे येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन. सातारा जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे, बंधारे, तलाव तसेच इतर जलस्रोतांवर शेतीपंपाचा वीज पुरवठा आणि पाणी उपसाबंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या 23 जून रोजी नागठाणे तालुका सातारा येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी प्रतिनिधी आणि बाधित शेतकरी यांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आल्याने हजारो शेतकरी, पशुपालक, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालक आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जिल्ह्यातील शेतकरी यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. तरीही सुधारणा न झाल्यामुळे चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील गाळ काढावा, लोकांचा सहभाग घेण्याची खासदार उदयनराजे भोसले यांची सूचना. तीव्र उन्हाळ्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठा निच्चांकी पातळीच्या खाली गेला आहे. धरणे उघडी पडण्याची विपरीत परिस्थिती यापूर्वी कधीही बोलली नव्हती. पुढील काळात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी सर्व धरणांमधील गाळ काढण्याचे काम त्वरित सुरू करावे. एकाच वेळी सर्व ठिकाणचा गाळ काढण्यासाठी लोकसहभागाची हाक द्यावी. स्थानिकांना शेतीच्या किंवा इतर उपयोगासाठी गाळ काढून येण्याची उभा द्यावी, अशी सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी पाटबंधारे विभागाला केली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागात मनमानी राज. डॉक्टर खलिपे, डॉक्टर शेख आणि काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. पगार थकवणे, तक्रारीकडे दुर्लक्ष, प्रतिनियुक्ती बदलीतील कथित गैरप्रकार. सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कथित गैरप्रकार, पक्षपाती निर्णय, तक्रारींकडे दुर्लक्ष आणि निवडक कर्मचाऱ्यांना मिळणार कथित संरक्षणाच्या मालिकेत आता डॉक्टर खलिपे, डॉक्टर शेख आणि काही संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, डिस्का प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य विभागातील प्रशासकीय पातळी काही निर्णय याभोवती उभ्या राहिलेल्या वादांमुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पगार थकवणे, निवडक कर्मचाऱ्यांना अभय, प्रतिनियुक्ती बदलीतील कथित मनमानी, उपस्थित LUBI संदर्भातील गोंधळ, शासकीय निवासस्थान वापर आणि प्रोत्साहन भत्ता वाटपातील अनियमित या सर्व प्रकारांची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे. पुसेगाव परिसरात कायदा सुव्यवस्थेचे 3-13, चोऱ्या दरोड्यांचे सत्र सुरूच. व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी. पुसेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा बऱ्याच दिवसांपासून पुरता बोजबारा उडाला आहे. नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेचा व जीवितेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सातत्याने होणाऱ्या सोन्या, ATMवरील दरोडे आणि कोट्यावधी रुपयांची सुवर्णपेढ्यांची लूट यामुळे संपूर्ण परिसर भीतीच्या छायेखाली आहे. या पार्श्वभूमीवर पुसेगाव पोलीस प्रशासनाच्या अपयशी कारभाराविरोधात श्री सेवागिरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बाळासाहेब जाधव यांनी थेट पोलीस अधीक्षक आणि पत्राद्वारे तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पत्राच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि कोल्हापूर परिषदेच्या महानिरीक्षकांनाही तातडीने पाठवून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 150 किलो चांदीसह 40 लाखांच्या रकमेची वाहतूक. ट्रॅव्हल्सवर कारवाई. कराड पोलीस व आयकर विभागाकडून पडताळणी. कराड शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संशयावरून केलेल्या तपासणीत एका सोने चांदी व्यापाऱ्याच्या ट्रॅव्हल्स वाहनातून सुमारे 150 किलो चांदी व तब्बल 40 लाख रुपये रोख शनिवारी आढळून आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान संबंधित चांदीची आणि रोख रकमेची ट्रॅव्हल्स कराड शहर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी आयकर विभागाकडून पडताळणी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. साताऱ्यातील डीमार्ट समोर अपघातात 2 ठार, 5 जण गंभीर जखमी. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर डीमार्ट समोर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरहून जेजुरीकडे निघाला टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार सातारा तालुक्यातील मसवे गावच्या हद्दीत पहाटे 4:30 सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीकडे प्रवास घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हल वेगात असताना चालकाच्या वाहनाकडे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे ट्रॅव्हलरने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. सैदापूर तालुका सातारा येथील नागरिक स्मार्ट मीटर विरोधात आक्रमक. सैदापूर तालुका साताऱ्यातील नागरिकांच्या परवानगीशिवाय महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. याबाबत सैदापूर मधील ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ग्राहकांच्या परवानगीशिवाय मीटर न बसवण्याची मागणी निवेदनाद्वारे महावितरणचे सहाय्यक अभियंता किशोर मर्डेकर यांच्याकडून निवेदन करण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की विजेच्या स्मार्ट मीटरमुळे जादा लाईट बिल येत असून गोरगरीब व मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना विजेचे बिल भरणे मुश्किल होत आहे. वेळेत बिल भरणे नाही तर आपोआपच वीज पुरवठा बंद होत आहे. त्यामुळे सैदापूर ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वीज कनेक्शन धारकांच्या कोणत्याही पुरवणीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. दिवड तालुका मान येथे भरधाव 4 चाकीची धडक, एकाचा मृत्यू.
पंढरपूर सातारा मार्गावरील दिवड तालुका महानदीत वनीकरण कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास झालेल्या अपघातात दिवड येथील दिलीप जोगू लोखंडे वय 55 यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार दिवड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या पावलाटेवरून जात असताना सातारा दिशेने चाललेल्या भरधाव चारचाकी वाहनाने दिलीप लोखंडे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमी अवस्थेतील लोखंडेंना उपचारासाठी न नेता वाहन चालवणे घटनास्थळाहून पळाण केले. दवाखान्यात नेल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. खंडाळा लोणंद रस्त्यालगतची विहीर बनली मृत्यूचा सापळा. खंडाळा लोणंद मुख्य रस्त्यालगत अवघ्या 5 फुटांच्या अंतरावर असलेली विहीर नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनली आहे. कोणताही संरक्षक कठडा किंवा सुरक्षित व्यवस्था नसलेल्या विहीर एखादा अनुचित घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. दिवसेंदिवस या मार्गावर वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ वाढत असताना संबंधित यंत्रणा मात्र इतके दिवस बेळगा करत असल्याने नागरिकांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. विहीर आहे काढण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभागाने पोती लावले आहेत, मात्र प्रत्यक्षात अपघात झाल्यास या पोत्यांमुळे काहीच फरक पडणार नाही. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.